आणि हे पोस्टर पण त्यांनीच डिझाइन करून So दिले we will आपल्याला. end of the service, we will pray for him. आणि सभा झाल्यानंतर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना Amen. करू. Hallelujah. Hallelujah. Are you all excited this afternoon in the presence of God? आणि तुम्ही उत्साहित आहात का या समयी I tell देवाच्या you, the सानिध्यात? word of God works in the people who are excited over it. आणि देवाचं वचन कार्य करते जिथे त्याचे लोक उत्साहित I असतात. always say this. आणि मी प्रत्येक वेळेस In म्हणतो the times of Jesus, प्रभू येशूच्या वेळेत there were many spectators who were listening the word of God. आणि भरपूर लोक देवाचे वचन ऐकत होते Some were Pharisees आणि काही फरिशी लोक who were होते not excited. परंतु ते उत्साही नव्हते Rather, they were questioning Jesus over his words. आणि परंतु ते प्रश्न विचारायचे त्याच्या कामावर. But you will never see in the word of God Pharisees experience the glory or the power of God through the voice of Jesus. आणि तुम्ही कधी पाहू शकत नाही वचनामध्ये की परुषी लोक हे देवाच्या सामर्थ्याचा अनुभव Sorry, घेतला. you all can sit down. You all can sit down. No, they couldn't experience God's power. आणि त्यांना देवाच्या सामर्थ्यांचा अनुभव घेता But आला the नाही. same words of Jesus परंतु हेच देव प्रभू येशूचे शब्द was moving mightily in other set of people. परंतु हेच देव प्रभू येशूचे शब्द महान रीत्याने कार्य करत होते लोकांच्या You know what जीवनामध्ये. that mean? याचा अर्थ काय माहितीये का You तुम्हाला? can be in one place, group of people can listen the word of God in one place, आणि कदाचित एका ठिकाणी भरपूर लोक असे देवाचं वचन ऐकत असतील, yet the people who question the word of God never experienced anything. परंतु त्यामधले जे देवाच्या वचनावर प्रश्न करतात ते कधी देवाचं सामर्थ्य The अनुभवू people शकत who नाही. doubted on the word of God couldn't experience anything. आणि जे लोक देवाच्या वचनावर देवाच्या शब्दावर संशय धरतात ते कधी देवाचं सामर्थ्य But पाहू the one शकत who नाही. put on the faith on God's word परंतु- experienced the power through his word. परंतु जो देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो तो देवाचं सामर्थ्य पाहतो, आज कितने अनुभवतो. लोग डाउट करने के लिए आए और विश्वास करने के लिए आए? How many of you came here to just doubt the word of God or to have a faith on God's word? आणि किती लोक असे आलेत की संशय घेण्यासाठी देवाच्या वचनावर का विश्वास ठेवण्यासाठी. I want to tell you, if you are ready to convert your doubt to faith on God's word, today you will experience God's power in your life. आणि जर तुमचा संशय देवाच्या वचनावरचा तुम्ही विश्वासात बदलला तर आज तुम्ही देवाचं सामर्थ्य If you are पाहता. ready to convert your doubt towards faith, today you will see the transformation power of God's word in your lives. आणि जर तुमचं संशयाचा बदल हा विश्वासात जर तुम्ही केला तर तुम्ही देवाच्या सामर्थ्याचा शब्दाचे सामर्थ्य पाहता. If you are ready to put your faith on God's word, can we hear a best hallelujah once again? आणि जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवता तर उत्तम असा हालेलुया म्हणू शकता का? Amen. Hallelujah. 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 Let's go on to the God's word this afternoon. आणि आपण देवाच्या वचनामध्ये जाऊ. Today I want to talk about one of the amazing topic in the New Testament. आणि मी आज एक सुंदर अशा भागावर जाणार आहे, विषयावर जाणार आहे It's नवकार्यातल्या. called new creation in Christ. आणि तो भाग म्हणजे नवीन निर्मिती ख्रिस्तामध्ये. Come on, say new creation in Christ. आणि तुम्ही सांगू शकता नवीन निर्मिती Come on, ख्रिस्तामध्ये. bolo. Tell. नवीन निर्मिती ख्रिस्तामध्ये. Yes, new creation in Christ. न्यू क्रिएशन इन क्राइस्ट. We'll go to 2 Corinthians chapter 5 verse 17. 2 Corinthians chapter 5 दुसरे करीन 5वा अध्याय आणि 17वा verse वचन. 17. दुसरे करीन 5वा अध्याय 17वा वचन. म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने होऊन गेले आहे, बघा ते नवीन झाले आहे. Therefore, if anyone is in Christ, he is a new creation. आणि जो कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तो नवीन निर्मिती आहे. Anyone, जो कोणी if he is in Christ, आणि कोणी असो जो ख्रिस्त मध्ये आहे he is not a new version, but he is a new creation. तो एक नवीन उत्पत्ती आहे. You know, I love the word here. God never said God made us a new version, but he said he made us a new creation. आणि देवाने आपल्याला न्यू व्हर्जन नाही तर नवीन निर्मिती असं बनवलंय. You know what is the difference between a new version and a new creation? आणि नवीन व्हर्जन आणि न्यू क्रिएशन मध्ये काय फरक आहे माहिती क्या आहे का? फर्क है? वर्जन को क्या बोलते हैं ना? You know, it's the new version means is this. हा? नाही The व्हर्जन new version means is this. आणि नवीन व्हर्जन म्हणजे God didn't took a damaged one and he repaired it and made it a new version. God didn't took a damaged one. आणि देवाने
पोकळ गोष्ट किंवा कुठलीही गोष्ट आहे त्याला घेऊन नवीन गोष्ट नाही बनवली. बनवली. God didn't took a damaged one, आणि देवाने तुटलेली खराब झालेली गोष्ट नाही घेतली repaired it, आणि ते पुन्हा बनवली नाही and made it a new version. आणि नवीन वर्जन नाही बनवली. It's like how we go to a mechanic shop taking our bike. आणि जसं आपण एक मेकॅनिकच्या दुकानात How many जातो of you went to a mechanic shop taking your vehicle or bike or whatever? आणि तुमचे गाडी घेऊन तुम्ही गॅरेज मध्ये किती जण गेले When your vehicle is damaged, आणि जेव्हा तुमची गाडी खराब होती do you get a new vehicle straight away? तुम्हाला नवीन गाडी भेटते का? What we do? आपण काय करतो? We take it to a mechanic shop आपण मेकॅनिकच्या शॉप मध्ये जातो and we repair it, आणि आपण ती दुरुस्त करतो then it गाडी become a new version. आणि ते एक नवीन वर्जन That is called taking something damaged, repairing it and making it new version. आणि काहीतरी खराब बिघड झालेल्या गोष्टी घेऊन ते रिपेअर करून ते नवीन वर्जन But बनवणे. here the word of God didn't says if anyone is in Christ, he is a new version. परंतु इथं देवाचं वचन असं नाही सांगत की जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो एक नवीन वर्जन आहे म्हणून. Here it says, therefore, if anyone is in Christ, he is a new creation. आणि इथे वचन सांगतं की जो कोणी नवीन ख्रिस्तामध्ये आहे तो एक नवीन निर्मिती आहे. You know what is new creation? We all know that. If something is gone, God made it altogether new, a new piece. आणि देव एक If something is wrong, God made it altogether a new piece. आणि जर काही बिघडलं तर ते नवीन एक देवाला काहीतरी नवीन घडवून आणण्यासाठी. देवपा नवीन एक घडून आणण्यासाठी. Today, I want to tell you that you are no more an old version, but you are a new creation in Christ. सॉरी Therefore, you are not an old version anymore, but you are a new creation in Christ. आणि तुम्ही एक जुने वर्जन नाही ख्रिस्तामध्ये परंतु एक नवीन निर्मिती आहे. Let's go another verse and try to understand deeper of what it means to be a new creation. आणि आपण वचनामधून पाहू काय त्याचा अर्थ आहे नवीन निर्मिती. Let's go to 1 John chapter 5 verse 6. 1 John, the letter to 1 John chapter 5 verse 6. आणि पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि 6वं वचन वाचू आपण. जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला. This speaks about the word, this word speaks about Jesus. आणि हे प्रभू येशू बद्दल सांगते. Here it says, this is he who come by water and by blood. आणि तो जो आपल्याकडे आला तो पाण्याद्वारे रक्ताद्वारे आला. Not only just with water, आणि फक्त पाण्याद्वारे नाही but with blood. परंतु रक्ताद्वारे पण. And it is the Spirit of God who bears witness, because the Spirit is truth. आणि ह्या गोष्टीची साक्ष म्हणून आत्मा आहे कारण आत्मा The Spirit is truth. कारण आत्मा हा सत्य आहे. Here the word of God says, Jesus came with water and with blood. आणि इथं वचन सांगते की प्रभू येशू आला पाण्याद्वारे रक्ताद्वारे. You all understand what it means? आणि तुम्हाला समजलं आहे का काय याचा अर्थ? He came with water and also the blood. आणि तो आला पाणी आणि रक्ताबरोबर. It speaks about the creation of God. आणि हे सांगतं की देवाची निर्मिती. In the book of Genesis, आणि उत्पत्तीच्या पुस्तकात God was making man देव जेव्हा मनुष्य बनवत होता in his own image and in his likeness. त्याच्या प्रतिरूपात. And the word of God says, आणि देवाचं वचन असं he सांगतं took the dust of the earth त्याने माती घेतली and पृथ्वीवरची he made man in his image and likeness. आणि तो त्याच्या प्रतिरूपात त्या मनुष्याला बनवलं. If you want to take a clay आणि जर तुम्ही एक माती घेतली and you want to make a shape, आणि जर तुम्ही त्याला आकार दिला what do you need? तुम्हाला काय लागेल? What you need? You need water, right? You need water to pour on the clay
and then you can make a shape out of that clay. आणि जर माती घेऊन तुम्हाला त्या मातीला आकार द्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी पाणी लागतं. The first man called Adam was created by God through a clay out of water. आणि पहिला मनुष्य जो परमेश्वराने बनवला तो परमेश्वराने मातीपासून आणि पाण्यापासून बनवला. That Adam was in the image and the likeness of God. आणि तो आदाम हा देवाच्या प्रतिरूपात होता. The glory of God was inside that Adam. आणि देवाचं गौरव त्या आदामामध्ये होतं. परंतु Yet the man who was created out of clay, आणि जोपर्यंत देवाने मनुष्याला त्या मातीपासून with the बनवलं help of water, त्या पाण्याच्या मदतीने, yet that man fallen drastically, very miserably in the Garden of Eden. आणि जोपर्यंत त्या एदन बागेत तो पापात पडला नाही, He was miserably fallen. आणि He was badly fallen. आणि तो खूप वाईट रीतीने पडला. The first man who was made out of clay, fallen with sin. आणि जो मनुष्य पहिला मनुष्य जो मातीपासून बनवला तो पडला पापात. But Jesus, the word of God says here, परंतु देवाचं वचन इथं सांगतं, when Jesus came to the earth, जेव्हा प्रभू येशू या पृथ्वीवर आला, when he came to fulfill the purpose of God, आणि जेव्हा तो आला परमेश्वर पित्याची योजना पूर्ण the word करण्यासाठी, of God says, देवाचं वचन सांगतं, when the soldier was piercing the body of Jesus, आणि जेव्हा जे सैनिक होतं जे भाल्याने देवाच्या शरीरात in the घुसत होतं, Calvary, त्या क्रूसावर, the word of God says, when he was piercing his side, what came out? आणि जेव्हा भाला त्याच्या शरीरात घोपसला तेव्हा काय आलं बाहेर? The word of God says, blood and water came out of him. आणि तेव्हा देवाचं वचन सांगते की पाणी आणि रक्त त्याच्या शरीरातून बाहेर Now आलं. the same John is writing this letter in First John. आणि हाच योहान पहिल्या पत्रात लिहितो, He's saying that Jesus came with water and with blood. आणि तो योहान म्हणतो की तोच प्रभू येशू पाणी आणि रक्ताद्वारे आला. It means on the Golgotha, in the Calvary, आणि त्या गोलकाता त्या क्रूसावर when Jesus was carrying the sins of the world, जेव्हा प्रभू येशू सर्व जगाचं पाप घेत होता, God was doing a recreation of man in that Calvary. आणि देवाने त्या समयी नवीन निर्मिती करत होता. In the Genesis, we saw God created man with just water and clay. आणि आपण उत्पत्तीत पाहतो की देवाने फक्त माती आणि पाण्यापासून मनुष्याची निर्मिती केली. The clay that made the flesh of Adam, आणि त्या मातीद्वारे आदामाचा शरीर बनलं, and the water which was just a component that made the shape intact. आणि ती पाण्याची मदत होती ते आकार देण्यासाठी त्या But शरीराला. here in the Calvary, परंतु ह्या क्रूसावर Jesus was shedding his blood. प्रभू येशूने त्याचं रक्त सांडवलं. There, as how clay become the component of man's shape. आणि ते मनुष्याचं शरीर एकत्र येण्यासाठी. Now, as how clay became the component of man's shape. जशी ती माती जी होती ती एक माणसाच्या शरीराला आकार आणण्यासाठी हा. बनवली गेली होती तसं. Same way here, the body of Jesus become the component of the new creation's shape. आणि तसंच रीतीने प्रभू येशूचं शरीर ते एक माती आकार देण्यासाठी बनलं. And तसंच ते येशू ख्रिस्ताचं रक्त एक आकार देण्यासाठी बनलं. And the blood of Jesus become the water that was signifying in the Genesis, the book of Genesis. आणि जे उत्पत्तीत पाणी दाखवलं त्याप्रमाणेच देवाचं रक्त पाणी झालं. We are seeing in Genesis, God took clay and water to make the man. आणि आपण पाहतो की उत्पत्तीत देवाने माती आणि पाणी वापरलं ते And in बनवण्यासाठी the new मनुष्य. creation, परंतु नवीन निर्मितीमध्ये God sent his son Jesus. त्याने आपल्या पुत्राला पाठवलं प्रभू And येशूला. his flesh and his blood became a component of the new creations that is us. आणि त्याचं शरीर त्याचं रक्त आपल्या नवीन निर्मितीसाठी एक घटक बनला. That is why 1 John 5:6 says आणि त्यामुळं पहिले योहान 5:6 that सांगतं, he came with water and he came with the blood. आणि ते म्हणजे तो पाणी आणि रक्त याच्या बरोबर आला. Not just with water, फक्त पाण्याद्वारे नाही, but Jesus' blood was shedding out in the Calvary. परंतु
प्रभू येशूने त्याचं रक्त त्या कलवरीवर सांडवलं. And in the book of Genesis, आणि उत्पत्तीच्या पुस्तकात when God was making man, जेव्हा देव मनुष्य बनवत होता, when God was making man, there was one person who was bearing that witness of that creation. आणि एक व्यक्ती तिथं होता जो त्या गोष्टीचा साक्ष You होता. know who is that person? आणि तुम्हाला माहिती आहे का ते कोण आहे? That person was the Holy Spirit who was once hovering on the water. आणि तो म्हणजे पवित्र आत्मा जो त्या पाण्यावर तळपत होता. He was the one who became the witness of God's creation in the book of Genesis. आणि तो एक साक्ष होता देवाच्या कार्याचा त्या उत्पत्तीच्या He पुस्तकात. was the witness of God's creation of man who made out of clay and water. आणि तो एक साक्ष होता परमेश्वराचा, जे परमेश्वराने मनुष्याला बनवलं मातीपासून पाण्यापासून. Here in 1 John 5:6 says, आणि इथं पहिले योहान 5:6 सांगतं, when Jesus was shedding out water and blood out of him, आणि जेव्हा प्रभू येशू त्याचं रक्त आणि पाणी सांडवत होता शरीरात, the same spirit that was witnessing the creation in the Genesis is the same Holy Spirit who was witnessing this creation of a new creation in the Calvary. आणि त्याच समयी पवित्र आत्मा जो साक्ष होता जुन उत्पत्तीमध्ये परमेश्वराने मनुष्याला मातीपासून बनवलं, तोच आता नवीन करारात नवीन निर्मितीची साक्ष होता. What does that mean? याचा अर्थ काय? Today, the same God who created Adam with clay and water has created you and me in new covenant through his flesh and blood. आणि याचा अर्थ असा की ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्या माती आणि पाण्यापासून बनवलं, त्याच परमेश्वराने नवीन करारात त्याने प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला बनवलं. That first man called Adam was just made out of the dust of the world. आणि तो पहिला मनुष्य उत्पत्तीत धुळीद्वारे बनवलेला, And he was just made with the water, which is just a thing of the world. आणि तो त्या पाण्याद्वारे बनवलेला जो. But in New Testament, परंतु नवीन करारात, the word of God says, you and me are a new creation of Christ. परंतु नवीन करारात देवाचं वचन सांगतं तुम्ही आणि मी नवीन निर्मिती आहे You and ख्रिस्तामध्ये. me are no more according to Adam. तुम्ही आणि मी आपण आदामाप्रमाणे नाही. Or I would say you and me are not out of Adam anymore. आणि मी असं म्हणेल की तुम्ही आणि मी आतापासून आदामासारखे नाही. But you and me came out from his flesh and his blood and through the blood of Jesus. आणि मी म्हणेल की तुम्ही आणि मी आपण त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या शरीराद्वारे, त्याच्या पाण्याद्वारे आपण बनलेलो That आहोत. flesh, that first man called Adam fall because he was just a clay and water. आणि तो पहिला मनुष्य पापात पडला कारण तो फक्त पाणी आणि मातीचा बनलेला होता. But we, the new creation in Christ, are no more from the ordinary clay or a water, but we are from the flesh and the blood of Jesus. आणि नवीन करारात आपण त्या जुन्या मनुष्याप्रमाणे माती आणि पाण्याचे नाही, परंतु आपण त्याच्या शरीराने, त्याच्या रक्ताचे आहोत, म्हणून आपण ते पुन्हा पापात पडणार नाही. That is why the word of God says, if anyone is in Christ, he's a new creation. आणि त्यामुळे देवाचं वचन सांगतं जर कोणी नवीन ख्रिस्तामध्ये आहे तो एक नवीन निर्मिती आहे. That means when God wants to make you a new creation in Christ, याचा अर्थ की देवाला एक नवीन निर्मिती बनवायची he आहे. didn't went back taking the clay and water, आणि तो पुन्हा माती आणि पाणी घेऊन, but he sent his son, where through his flesh and through his blood we are created. परंतु त्याने त्याचा पुत्र पाठवून तो त्याचं रक्त सांडून, पाणी सांडून. And that is why the word of God says, as we are new creation, all old things have passed and everything has become new. आणि त्यामुळे देवाचं वचन सांगते आपण एक नवीन निर्मिती आहे ख्रिस्तामध्ये, आणि सर्व जुन्या गोष्टी त्या झाल्यात आणि आता सर्व काही नवीन आहे. Today the promised word of God is this, आणि आज देवाचा अभिवचन हे आहे that we are no more an ordinary creation like Adam. आणि ते अभिवचन म्हणजे आपण एक साधारण मनुष्य नाही जसा आदाम होता, Where we are made just out of flesh and blood. परंतु आपण रक्त आणि मांसाद्वारे नाही, Where we are just made out of ordinary clay and a water. आणि आपण साध्या माती आणि पाण्याद्वारे नाही बनवलं, But in Christ, परंतु ख्रिस्तामध्ये you and me are made in spirit through his flesh and through his blood. आणि परंतु आपण ख्रिस्तामध्ये आपण त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या पाण्याद्वारे आपण बनवलेलं आहे, त्याच्या आत्म्यात. My dear brothers and sisters, if we don't know this truth, we will just walk like an ordinary religious life. आणि जर आपल्याला हे सत्य माहीत नसेल तर आपण सर्वसाधारण
जीवन जगणारे लोक असतील. We will fall for the old things of Adam again in our life. आणि जसं आदम पडला होता तसंच आपण पण पडणार. Because remember, in Christ, you are not affiliated to Adam anymore. आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही आदामासारखा असायला नाही पाहिजे. In Christ, you are from the Christ, the Son of God. कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये तुम्ही परमेश्वराकडून आहात. That's why the word of God says, आणि त्यामुळे देवाचं वचन सांगतं anyone who came out of God, who was born out of God, आणि जो कोणी देवापासून आहे has overcome the world. तो या जगावर विजयी होईल. You are born out of God, no more out of Adam anymore. आणि तुम्ही आदमापासून बनलेले नाहीत परंतु परमेश्वरापासून बनलेले आहात. That's why John, the Gospel of John chapter 1, आणि the Gospel of John chapter 1, आणि योहान याचा पहिला अध्याय John chapter 1 verse 12 and 13 says, 12 आणि 13 वचन असं सांगतं, पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला Yes. तितक्यांना त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. 13. त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झालेला नाही तर देवापासून झाला. Here the word of God says, as many as received him. आणि इथं देवाचं वचन सांगतं जितक्या लोकांनी त्याचा स्वीकार केला, As many people received Jesus in their life, आणि जितक्या लोकांनी प्रभू येशूला त्यांच्या जीवनात स्वीकारलं, God gave them authority to become his children. देवाने त्यांना अधिकार दिला त्याचे लेकर होण्याचा. Then the word of God says, आणि त्यानंतर देवाचं in the वचन verse सांगतं 13, 13व्या वचनात, we are no more born of just the blood and flesh. आणि आपण यापुढे रक्ताने आणि देहाने जन्मलेलो We नाही are not born because of the will of flesh anymore. आणि मनुष्याच्या इच्छाने आपण जन्मलेलो If नाही. you have received Jesus in your life, जर तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या जीवनात God स्वीकारलं, has given you the authority to become his children. देवाने तुम्हाला अधिकार दिला त्याचे लेकर होण्याचा. Where in Christ your identity is no more out of Adam, you are born out of God now. आणि त्यामुळे ख्रिस्तामध्ये तुमची ओळख ही आदामापासून नाही परंतु प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वरापासून कितने आहे. बार हमारा पुराना नेचर हम नो how many times we are struggling with old nature of us. आणि आपल्या जुन्या स्वभावाबरोबर आपण किती संघर्ष करतो, किती जण Sometimes we are आपल्या. struggling with our old nature, our character, or whatever it is. आणि भरपूर वेळा आपण आपल्या जुन्या स्वभावाबरोबर आपण भांडत असतो. I want to tell you, if you believe that you are still out of Adam, you will still fight with your old man. आणि जर तुम्ही समजत असाल की तुम्ही आदामापासून आहे तर तुम्ही सतत या गोष्टींना सामोरे But जाता. I tell you, the word of God never teaches that we are any more out of Adam in the New Testament. परंतु देवाचं वचन सांगतं नवीन करारात की आपण आता आदामापासून नाही आहोत. If you are in Christ, जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात that if you have received him as a savior, आणि जर तुम्ही त्याला तारणारा म्हणून स्वीकारलं, God gave you the authority to become his children. देवाने तुम्हाला अधिकार दिला त्याच्या लेकरू And होण्याचा. if you are his children, आणि जर तुम्ही त्याचे लेकर आहात you are no more born out of flesh and blood, but you are born of God. पण त्यामुळे तुम्ही रक्त आणि मांसाने जन्मलेले राहिलेले नाही परंतु तुम्ही त्याच्यापासून जन्मलेले This आहात. afternoon, I want to encourage you all that you are born out of God. आणि मी तुम्हाला उत्साही करतो या दुपारच्या वेळेस की तुम्ही देवापासून जन्मलेले आहात. That blood that came out of the side of Jesus, आणि जे ते रक्त जे प्रभू येशूच्या बाजूतून आलं, that water that came out of the side of Jesus, आणि देवाच्या प्रभू येशूच्या बाजूतून जे पाणी आलं was a symbolic reality and truth that in Christ we are a new creation now. आणि ते एक चिन्ह आहे ख्रिस्तामध्ये की आपण ख्रिस्ताच्या पासून जन्मलेलो आहोत. Because that first man was just born out of water, आणि कारण तो पहिला मनुष्य फक्त पाण्याद्वारे बनवलेला होता. but in Christ you and me, we are filled with the blood of Jesus. परंतु नवीन ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी त्याच्या रक्तामध्ये भरवलेलो We आहोत. came out of Jesus. आणि आपण ख्रिस्तापासून आलेलो We आहोत. are no more came out of Adam anymore. आपण आदामापासून झालेलो I नाही. want to tell you, let these words transform your life from this afternoon in the name of Jesus. आणि हे वचन तुमचं जीवन बदलील आज. God wants to transform us this afternoon. आणि देव हे बदलणार आहे. God wants to transform us through the word of the revelation of the God's word this आणि afternoon. ह्या देवाच्या वचनाद्वारे देव आपलं जीवन बदलणार आहे. That God wants to change your life from the Adam based life to the Christ based life this afternoon. आणि ते म्हणजे देव आज आपलं जीवन त्या आदामाच्या पायापासून बदलून ते
ख्रिस्ताच्या जीवनासारखं बदलणार आहे. Because in Christ, कारण ख्रिस्तामध्ये we are a new creation. आपण एक नवीन निर्मिती We आहे are older things are passed away, आणि सर्व जुन्या गोष्टी झाल्या and आहेत everything has become new. आणि सर्व काही नवीन झालं. How many of you want to experience this new creation life in you? आणि किती जणांना हे या नवीन गोष्टीचा अनुभव How घ्यायचा many आहे? of you want to experience the end of Adam in you and the beginning of Christ in you? आणि जुन्या आदामाचा शेवट आणि नवीन आदामाची सुरुवात पाहिजे. Remember, किती जण? Calvary was a birthing place. आणि हे लक्षात ठेवा की कल्वरी हे एक जन्म द्यायचं ठिकाण आहे. In one side, when God was taking the sins of all of us, आणि ज्या क्षणी देव आपले सर्व पाप काढून टाकतो at the same time, God was birthing a new creation in Calvary. त्याच समय देव एक नवीन निर्मिती एक नवीन जन्म देतो. In that new creation are you and me, आणि ते नवीन निर्मिती म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. who are born out of His flesh and out of His blood. आणि जे त्याच्या शरीराने त्याच्या रक्ताने बनवलेले Let आहे. us all raise up this afternoon. आणि आपण उभे राहूया Today, दुपारी. God wants to touch us through His power. आणि आज परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने स्पर्श करणार Today, आहे if आपल्याला. you are ready to say that, Lord, give me the grace to walk in the new creation life. आणि आज आपण सांगू देवा मला तुझी कृपा दे त्या नवीन निर्मिती Today, चालण्यासाठी. God is ready to pour out His mighty Spirit upon you. आणि आज देव तयार आहे त्याचा सामर्थ्यशाली आत्मा ओतण्यासाठी आपल्याला. Remember, it is the Spirit of God that witnessed that creation. आणि हे लक्षात ठेवा की पवित्र आत्मा देवाचा आत्मा हा साक्ष होता त्या निर्मितीची. The first creation was witnessed by that Spirit of God. आणि पहिली निर्मितीचं पण साक्ष तोच आत्मा होता. And in the 1 John 4:5 says, when Jesus was shedding His blood and water, आणि जेव्हा नवीन करारात पहिले योहान 5:6 मध्ये सांगतं की प्रभू येशूने त्याचं रक्त आणि पाणी it सांडवलं. was the same Spirit that bare the witness over there. तिथेही तोच आत्मा होता जो साक्ष होता. You know त्या what does गोष्टीची. that mean? तुम्हाला माहितीये का त्याचा अर्थ That काय? Holy Spirit will become the witness of your new creation. आणि ते म्हणजे पवित्र आत्मा हे एक साक्ष आहे तुमची नवीन निर्मिती. पवित्र आत्मा के बिना हम नया सृष्टि नहीं बन सकते. आणि पवित्र आत्म्याशिवाय आपण नवीन निर्मिती बनवू शकत We नाही. cannot experience the power of new creation without Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याशिवाय नवीन निर्मितीचे सामर्थ्य आपण पाहू शकत Because नाही. it is Jesus who gave birth to us as a new creation. कारण फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आपल्याला नवीन जन्म देतो. And नवीन it is His निर्मितीची. Holy Spirit that bear witness that these are the new creations of God. आणि पवित्र आत्मा त्याची साक्ष बनतो की हे नवीन निर्मिती झाले आज आहेत कितने देवाकडून. लोगों को वो पवित्र आत्मा का विटनेस का जरूरत है? How many of you want to carry that witness of Holy Spirit inside you? आणि किती जणांना ते पवित्र आत्म्याची साक्ष तुमच्यामध्ये Today पाहिजे आहे. God wants to fill you with His mighty power. आणि देवाची इच्छा आहे त्याला त्याच्या सामर्थ्याने त्याच्या महान सामर्थ्याने तुम्हाला I tell भरायचं. you, that outpouring of Holy Spirit inside you is the witness that today you are a new creation in Christ. आणि तो पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे तो एक साक्ष आहे की तुम्ही नवीन निर्मिती आहात I tell you, ख्रिस्तामध्ये. what is the power of witness? आणि मी तुम्हाला सांगतो की काय आहे साक्षाची सामर्थ्य. Imagine I have a house, आणि जर लक्षात घ्या की माझ्याकडे एक घर आहे but if I don't have a document with me आणि जर माझ्याकडे त्याचे कागदपत्र नाही saying that this is my house आणि हे सांगण्यासाठी की ते माझं घर आहे with म्हणून the seal of a court, आणि कोर्टच्या सील सोबत or I would say with the seal of the authority, आणि कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या शिक्क्याशिवाय there are chances that I may miss that house. तिथे खूप संधी आहे की जर ते कागदपत्र नसेल तर ते घर There is गमावण्याचं. chance that I may lose the authority of the house. आणि तिथे खूप संधी आहे की मी त्या घराचा अधिकार There गमावण्याची. are chances that that house can be stolen from me. आणि तिथे संधी आहे की कोणीतरी ते घर माझ्याकडून चोरून घेईल. That government paper, affidavit, gives me the witness, provides the witness that that house belongs to me. आणि ते ॲफिडेव्हिट ते गव्हर्नमेंटचं कागद हे खात्री देतं साक्ष देते की ते प्रॉपर्टी ती माझी I tell आहे. you, the word of God says, आणि देवाचं वचन सांगतं Holy Spirit is the seal of our salvation. आणि देवाचं वचन सांगते की पवित्र आत्मा शिक्का आहे आपल्या He is the तारणाचा. divine seal of our salvation. आणि तो आपल्या तारणाचा एक शिक्का आहे. He is the divine seal of our new creation in Christ. आणि तो ख्रिस्तामध्ये आपल्या नवीन निर्मितीचा शिक्का आहे. How that government paper affidavit, my authority over the house, is how the Holy Spirit bears the witness to the whole world
that these are the child of God. जसं ते गव्हर्नमेंटचं कागद सांगतं की ते प्रॉपर्टी माझी आहे, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा सांगते की हे लोक नवीन निर्मिती आहे ख्रिस्तामध्ये. Today, the Holy Spirit wants to fill you. आणि आज ते पवित्र आत्मा तुम्हाला भरणार आहे. Today, He wants to fill you and become a witness in your life. आणि तो तुम्हाला भरणार आहे आणि तो तुम्हाला एक साक्ष बनवणार आहे How ख्रिस्तासाठी. beautiful it is. आणि किती सुंदर The word आहे. of God says, when He comes upon you, you will receive power. आणि देवाचं वचन सांगते जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम्हाला सामर्थ्य And प्राप्त you will होईल. become a witness for Jesus. आणि तुम्ही साक्ष व्हाल देवासाठी. But हम यीशु मसीह के लिए विटनेस होने के लिए पहले पवित्र आत्मा हमारा विटनेस होना चाहिए. Amen. Amen. Holy Spirit should become our witness And- so that we can become a witness for Jesus. आणि आपण प्रभू येशूचं साक्ष होण्या अगोदर पवित्र आत्मा आपली साक्ष व्हायला हवी, तरच Let's- आपण त्याची साक्ष Let's होणार. all close our eyes this afternoon. आणि आपण आपले नेत्र बंद I करू want to tell you today, Holy Spirit want to work in your life. आणि पवित्र आत्माला तुमच्यामध्ये कार्य करायचं आहे आज. He is the fulfiller. He is the promise from God. आणि तो पूर्ण करणारा आहे आणि तो एक अभिवचन आहे देवाकडून. Today, He is the witness of your new creation in Christ. आणि पवित्र आत्मा एक साक्ष आहे तुम्ही ख्रिस्तामध्ये तुम्ही नवीन निर्मिती आहात. Jesus shed His blood and water प्रभू येशूने त्याचं रक्त आणि पाणी सांडवलं to make you a new creation. तुम्हाला नवीन निर्मिती And बनवण्यासाठी. today, the Holy Spirit is ready to come over you as a witness over your life. आणि आज पवित्र आत्मा तयार आहे तुमच्यामध्ये तुमच्यावर येण्यासाठी एक साक्ष म्हणून त्या गोष्टीची. In the name of Jesus, प्रभू येशूच्या नावात Lord, we speak your grace upon each and everyone who are here. आता आम्ही तुझी कृपा बोलतोस प्रत्येकावर. Lord, I ask for the mighty move of the Holy Spirit this afternoon. आज पवित्र आत्म्याची महान अनुभूती इथं बोलतो आम्ही. Jesus said, I will give you a comforter, आणि मी तुम्हाला एक सहाय्यक देईल a promised one, आणि अभिवचन दिलेला, the one who will come upon you and he will abide with you forever. आणि तो येईल तुमच्या बरोबर तुमच्याकडे आणि तो तुमच्या बरोबर Come सर्व on, let's काळ open, असेल. open our mouth and praise Jesus this afternoon. आणि आपलं मुख उघडून आपण I want to tell you, the promised one is going to fill you this afternoon. The promised one is going to fill you this afternoon. आणि जो अभिवचन दिलेला आहे तो तुम्हाला आज भरणार आहे. Today, you will never just go out as an ordinary new creation, but you will go out with the Holy Spirit who will bear witness over your new creation. आणि तुम्ही साधारण एक निर्मिती म्हणून जाणार नाही, परंतु पवित्र आत्मा साक्ष ठरलेला अशी Jesus निर्मिती said, तुम्ही whatever you जाणार. ask in my name, आणि प्रभू येशू बोलला जे काही तुम्ही माझ्या नावाने I मागाल will give you. मी तुम्हाला देईन. Today, in the name of Jesus, आज प्रभू येशूच्या नावात in the name of Jesus, प्रभू येशूच्या नावात receive the Holy Spirit this afternoon. पवित्र आत्म्याला स्वीकारा. Receive the Holy Spirit this afternoon. पवित्र आत्म्याला स्वीकारा. Receive the Holy Spirit this afternoon. पवित्र आत्म्याला स्वीकारा. Receive the Holy Spirit in the afternoon. पवित्र आत्म्याला स्वीकारा. By faith in the name of Jesus. विश्वासाच्या द्वारे प्रभू Lord, येशूच्या नावात fill your people with your spirit. तुझ्या पवित्र आत्म्याने भरपिता. Shekitira doraba, Hedarabara dorabala, Shulture bebe bere, Shakatala, से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से रूह अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. Stand up. Burial day. मेरे मन को दे आशीष इस जीवन को
दर्शन हमें मिले करते हैं प्रार्थना तुझसे तू बदल दे मेरे मन को दे आशीष इस जीवन को तेरा दर्शन हमें मिले करते हैं प्रार्थना तुझसे तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तू अभिषेक कर दे पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा हर एक दिल को मार्ग से चला हमको गिरने दे उस हवा को चूले हर एक दिल को तेरा रूना हम पे बरसे अपने मार्ग पे चला हमको तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे तेरी महिमा से तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान वो दुगना और ताजा हो अभिषेक
आज मुझ पे हो दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे बारिश की तरह एक अग्नि के समान आज गिर जाए मुझ पे एक चादर के समान एक बारिश की तरह एक अग्नि के समान अब गिर जाए मुझ पर एक बादल के समान। Thank you, Lord. You know, God is taking you away from the clusters of self-righteousness in you. आणि देव तुम्हाला ते सर्व स्वतःवरच्या स्वाभिमानापासून दूर करत आहे. Today, God wants to fill you with His righteousness. आणि देव आज त्याच्या धार्मिकतेने त्याच्या नीतिमत्वाने भरत आहे. Remember, in Christ, we are not called to carry the self-righteousness. आणि आपण ख्रिस्तामध्ये स्वतःच्या नीतिमत्वाने अवलंबून राहण्याची गरज नाही. God wants to carry His आणि righteousness. देवाला त्याची स्वतःची नीतिमत्व चालायचं आहे. Lord, this afternoon, आणि देवाला दुपारी as a new creation in Christ, जसं की आपण एक नवीन निर्मिती today आहोत. will be the end of self-righteousness in your life. आणि आज स्वतःची जी नीतिमत्वता आहे ती तुमच्या जीवनात संपत आहे. Your righteousness will never make you righteous. आणि तुमची स्वतःची नीतिमत्वता आणि तुम्ही नीतिमत्व ठरणार. It is the righteousness of Jesus that makes us righteous. पण येशू ख्रिस्ताची नीतिमत्वतेने तुम्ही नीतिमत्व ठरतात. Today, the Spirit of God is the witness आणि आज पवित्र आत्मा हे तुमच्यासाठी साक्षीदार that ठरणार you आहे. are no more out of your self-righteousness, की आता तुम्ही स्वतःच्या नीतिमत्तेवरती नसून देवाच्या but you are out of God's righteousness. पण तुम्ही देवाच्या नीतिमत्तेवरती Shadala असता. rababa rishitture. In the name of Jesus, येशूच्या नावात every chains of self-righteousness be broken this afternoon in Jesus' name. सर्व जे काही बंधन आहेत ते तुटत आहे स्वतःच्या नीतिमत्तेवरती चालणे. I tell you, self-righteousness might bring fear in you, आणि मी तुम्हाला सांगतो की स्वतःचं नीतिमत्व जे आहे तुमच्यामध्ये भय आणत. but God's righteousness will bring love inside you. पण देवाचं नीतिमत्व शिदर- तुमच्या आतमध्ये प्रीती आहे. आज बहुत लोगों का डर को परमेश्वर निकालने वाला है. आणि Amen. आज अनेक लोकांच्या भयाला देवबाबा तुमच्या आतून काढत आहे. That fear is because of self-righteousness. आणि ती जी भीती आहे ती म्हणजे स्वतःच्या नीतिमत्तेमुळे आहे. Today, Holy Spirit is breaking the chains of self-righteousness. आणि आज पवित्र आत्मा हे सर्व बंधन स्वतःच्या नीतिमत्वाचे बंधन तोडत आहे. Today, Holy Spirit want to wrap you with the love of Christ. आणि आज पवित्र आत्म्याला तुम्हाला त्याच्या प्रेमाने तुम्हाला एक मिठी मारायची Because आहे. His righteousness brings us love, peace and joy of the Holy Spirit. कारण त्याचं नीतिमत्व हे तुमच्यामध्ये एक उत्साह, एक प्रीती आणि चांगलेपण आणतं तुमच्या जीवनामध्ये. Remember the word of God says, हे लक्षात ठेवा देवाचे वचन असं He म्हणतं, who knew no sin became a sin for us, ज्याला काही पाप माहिती नव्हतं तो आपल्यासाठी पापी बनला. so that we, who's full of sin, can become the righteousness of God. ज्याच्याने आपण जे शाला रेटी री बी 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 बी. पापाने आहोत ते त्याच्यामध्ये नीतिमत्व ठरवू. Remember, the new creation life is not about the self-righteous life. मग हे लक्षात ठेवा की नवीन निर्मिती जीवन हे असं नाहीये की स्वतःच्या नीतिमत्वावरती जगणं. The new creation life is all about carrying the righteousness of God inside us. आणि नवीन निर्मिती जीवन हे राबाबा, असं शकरा आहे बाबा, की बाबा. येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वावरती चालणं. Calvary is a place of beautiful transfer. आणि कल्वरी हे एक सुंदरशी असे लेन-देनचा जागा आहे. It's a place of beautiful transfer. आणि हे एक सुंदरशी ट्रान्सफरची जागा आहे,
लेनदेनची जागा where the आहे. one who knew no sin became a sin for us, की जिथे ज्याला काही पाप माहिती नव्हतं तो आपल्यासाठी पाप बनला. so that we who is full of sin can become the righteousness of God. की ज्याच्या शबाला करण्याची रबाबा आपण शेकीचे- पूर्ण पापी आहोत ते एक सुंदरशी निर्मिती ठरते त्याच्यामध्ये. Today, Holy Spirit is filling you with that righteousness of God. आणि आज पवित्र आत्मा तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाने भरत आहे. The work of the Holy Spirit is to fill us with His righteousness. आणि पवित्र आत्म्याचं शकचरा काम हे आहे बाबा की बाबा बाबा आपल्याला बाबा बाबा त्या बाबा. पवित्र देवाच्या नीतिमत्वाने Come on, भरणं fill with the righteousness of God in Jesus' name. आणि देवाच्या नीतिमत्वाने भरणं आपल्याला येशूच्या नावात. Today is the beginning of your walk with righteousness of God in you. आणि आजची ही Amen. सुरुवात आहे Amen. देवाच्या नीतिमत्वात चालण्याची तुमच्यासाठी. Today is the last day where you are chained with your self-righteousness. आणि आज हे एक शेवटचा दिवस आहे जिथे तुम्ही स्वतःच्या नीतिमत्वावरती तुम्ही म्हणजे अटकून गेलेला आहात. Today is a day where God is releasing you with the righteousness of Him. आणि आज जे आहे देव तुम्हाला शकाटाला रे 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 बे बे बे. आहे. आपको बंधन करने वाला नहीं पवित्र आत्मा, आपको आजादी देने वाला है पवित्र आत्मा. तुम्हाला बांधून नाही टाकणार पण तो तुम्हाला एक फ्रीडम देणार आहे. And that freedom comes by carrying the righteousness of God in you. आणि ती आजादी शाला रबा रबा बाबा बाबा बाबा. देवाच्या नीतिमत्वाने येते. Aurala shikete re bebe rala rara baba. Shidiri bibi hantele re 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 romo. In the name of Jesus, येशूच्या नावात I tell you, this chain is breaking today in your life. मी सांगतो की ही जी साखळी आहे ही तुटत आहे तुमच्या जीवनामध्ये. You know, many times we sin because we fear. आणि अनेक वेळेस आपण पाप करतो कारण की आपण भीतो, घाबरतो. Because self-righteousness कारण की स्वनीतिमत्ता produce fear in you. हे तुमच्या आतमध्ये भय आणतो. Fear bring more guilt inside you. आणि भयाने तुमच्यामध्ये guilt तयार And guilt might make you to more sin more inside you. आणि मग ती guilt तुम्हाला अजून पाप करायसाठी ढकलते पुढे. आज ये chain तोड़ने वाला है. आज हे सगळे बंधन तोडणार आहे. This system is going to end in your life from today, आणि मग Jesus. हे जे सारखं होणारी जी क्रिया आहे तुमच्या जीवनामध्ये तुटत आहे. Now, no more self-righteousness. आणि आतापासून स्वनीतिमत्वता नसून Because if anyone is in me, in Christ, he's a new creation. कारण की जो कोणी माझ्यात ख्रिस्तात आहे तो एक नवीन निर्मिती आहे. Receive the power of God's righteousness in the name of Jesus. ख्रिस्ताची नीतिमत्वताला तुम्ही स्वीकारा येशूच्या नावात. You know what is the system of God's righteousness? आणि मग तुम्हाला माहिती आहे का की येशू ख्रिस्ताची जी नीतिमत्वता आहे त्याची क्रिया काय आहे. यीशु मसीह का नित्य महत्व हमारे अंदर आने के बाद हमारे अंदर डर नहीं रहता है, परमेश्वर का प्यार रहता है हमारे आणि अंदर. येशू ख्रिस्ताची नीतिमत्वता आपल्यात आल्यानंतर आपण भयमध्ये नसून प्रेमाने भरून जातो. And when God's love is inside you, there is no more guilt, but you are complete in Him. You are complete in Him. आणि मग जेव्हा तुम्ही शका चला रबा बबा त्याच्या रबा नीतिमत्वतेने बशते. भरता, तेव्हा तुमच्या आतमध्ये गिल्ट नसून प्रीतीने तुम्ही भरता. Today, receive the completeness of God in you. आणि परिपूर्णतेने तुम्ही भरून जाताल. आणि ते तुम्ही आज स्वीकारा. Colossians 1:15 says, एक कलोस्करासमध्ये लिहिलेलं आहे in Christ you are complete. You are complete in Him. की तुम्ही ख्रिस्तात संपूर्ण आहात. Today, receive the completeness of Christ inside आणि you. मग तुम्ही ते संपूर्णता हे स्वीकारा तुमच्या आत. That God's love that comes out of His righteousness is giving you the completeness inside you in the name of Jesus. I tell you, the chains of guilt are falling down in your life in Jesus' name. And God's love is going to chain you from today. ये दुनिया का बंधन हमको नाश करता है, बट परमेश्वर के अंदर का बंधन हमको जीवन देता है. I tell you, today is the start of a new life inside you. Because you are entering into the right system that God has called you to live. Old things are past.
गेल्या. Self-righteousness is past. स्वनीतिमत्वता गेली आहे. Fear is past. मग भय पण गेला आहे. The guilt is past. हे सर्व काही भूतकाळ आहे. Sinning is past. मग पाप पण आहे ते गेलं आहे. Today God's righteousness is entering you. आज देवाची नीतिमत्वता तुमच्यात येत आहे. The love of God is entering you. देवाची प्रीती तुमच्या आत येत The आहे. completeness of God is entering you. The completeness of God. देवाची संपूर्णता तुमच्या आत येत And आहे. today, the feeling of righteousness, God's righteousness, is what the new creation life is all about. आणि मग देवाची ही नीतिमत्वता शिलारा बाबा आहे, बाबा ती बाबा तुमच्या बाबा आत एक नवीन निर्मिती बनून येत आहे. You know, there are many people who are in regret of the years that you have lost in walking with God. आणि मग इथे काही लोक असे आहेत की जे एवढ्या वर्ष जे आहेत त्यांची जी चाल होती प्रभू ख्रिस्तासाठी त्याच्याबद्दल ते म्हणजे पश्चाताप. त्यांना वाईट वाटत आहे. Today, God is changing your regret into a testimony. आणि मग तुमचे जे काही निराशा आहे त्याला देवाबा एक चांगल्या बातम्यात बदलत आहे. From today, मग आजपासून the years that you lost in walking with Him, जे काही वर्ष तुम्ही गमावले त्याच्यात संधी चालण्याची God is going to fill you with that abundance in your life in the name of Jesus. Because when Holy Spirit comes in you, कारण की जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल you will receive power. तुम्हाला ती ताकद मिळेल. Today, सामर्थ्य in मिळेल. Jesus' name, receive the power. येशूच्या नावात त्या सामर्थ्याला स्वीकारा. In Jesus' name, receive the power. येशूच्या नावात त्या सामर्थ्याला स्वीकारा. Because when He comes upon us, He will receive the power. We will receive it. कारण की जेव्हा तो इथे येतो आपल्यावरती येतो तर आपल्याला त्याची ताकद त्याची सामर्थ्य प्राप्त होते. That power of God gives us the authority to walk in the righteousness of God. आणि तेच सामर्थ्य आपल्याला देवाच्या नीतिमत्तेत चालण्यासाठी सहाय्य करतं. Thank you, Lord. Thank you for your power that is manifesting here. धन्यवाद पिता जे तुझे सामर्थ्य इथं आलं आहे त्याबद्दल. Thank you, Lord, that today will be a day where we're going to walk in the power of your new creation. आणि आज हा एक दिवस असणार आहे सुरुवात असणार आहे की आम्ही तुझ्या नवीन निर्मितीत चालतो. All things are passed away जुन्या गोष्टी गेल्या आहेत and everything has become new. आणि सर्व काही नवीन झालेलं आहे. End of self-righteousness in our life. आणि